वेलकम टू न्यूज़ फॉर यू चॅनल सच का सामना विथ पंकज शर्मा। आज आपले पाहुणे आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचे प्रथम मुंबई शहर अध्यक्ष माननीय श्री संदीपजी देशपांडे। प्रथम तर आपण त्यांचे प्रामुख्याने अभिनंदन करतो आणि स्वागत आहे आमच्या चॅनलवर, आमच्या शोवर। थोडंसं आम्ही सरांकडून प्रतिक्रिया घेऊ जे आत्ताच पहलगामला झालं। मला वाटतं अतिशय दुःखद घटना आहे। बघा असं आहे, 370 कलम रद्द झाल्यानंतर पूर्ण काश्मीर हे मुख्य प्रवाहात येण्याच्या दृष्टीने एक प्रक्रिया चालू झाली होती। काश्मीरमध्ये टुरिझम वाढत होतं, लोक आतंकवादाकडे जे वळत होते ते वळणं पूर्णपणे थांबलं होतं। लोक वळायचे बंद झालेले आतंकवादाकडे आणि त्या सगळ्या प्रयत्नांना खीळ घालण्यासाठी ती जी एक इकोसिस्टम तयार होत होती काश्मीरमध्ये, त्या सगळ्या प्रयत्नांना खीळ घालण्यासाठी ह्या प्रकारचा दहशतवादी हल्ला हा पाकिस्तानकडून घडवून आणलेला आहे। त्याचा जेवढा निषेध करावा तेवढा कमीच आहे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे जे मृत व्यक्ती आहेत त्या सगळ्यांबद्दल संवेदना व्यक्त करते आणि या पूर्ण घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करते। धन्यवाद सर। अजून एक छोटासा मला प्रश्न आहे। आत्ताच आपण एक विषय मांडलेला आहे, दहशतवादाला पर्यटननी उत्तर, यावर थोडंसं जर आमच्या व्ह्युअर्सला काय भर दिलीत तर। मग या सगळ्या दहशतवादी हल्ल्याचा मूळ उद्देश काय होता तर आज जो काश्मीरी युवक आहे किंवा काश्मीरी जे आमच्या बहिणी आहेत या दहशतवादाकडे वळणं यांचं बंद झालं। का बंद झालं? बघा, माणसाकडे जेव्हा सुबत्ता येते, काम मिळतं, इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं होतं, डेव्हलपमेंट होते, तर तो दहशतवादाकडे वळत नाही। तो त्याचं कुटुंब असा तो चांगल्या पद्धतीने राहायचा प्रयत्न करतो। जेव्हा काश्मीरमध्ये आपण बघितलं सुरुवातीला बेरोजगारी होती, काय होती, त्यावेळेला लोक दहशतवादाकडे वळतात। आज प्रत्येकाकडे रोजगार आहे तिकडे काश्मीरमध्ये। ज्याची एक गाडी होती टुरिस्टची त्याच्या 2 गाड्या झाल्या, ज्याच्या 2 गाड्या होत्या त्याच्या 3 गाड्या झाल्या। तर अशा प्रकारे लोकांचे इन्कम वाढत होतं, लोकांना उद्योगधंदा मिळत होता, तिथला जो स्थानिक भूमिपुत्र त्याला काम मिळत होतं। ह्या सगळ्या गोष्टी कुठेतरी कट झाल्या पाहिजे, डिस्टर्ब झाल्या पाहिजे, हा पाकिस्तानचा उद्देश होता। म्हणून हा दहशतवादी हल्ला पर्यटकांवर घडवून आणला आणि जेणेकरून पुढे येणारं जे पर्यटन आहे, काश्मीरमध्ये जरी जाणारे लोक आहेत ते घाबरून जाऊ नयेत, त्याच्या मागचे उद्देश आहे। आम्हाला मुळात ह्याच गोष्टीवर घालायचं आहे। पूर्ण देश हा काश्मीरी आपले जे बंधू भगिनी आहेत त्यांच्या पाठी उभा आहे हे चित्र आपल्याला दाखवणं गरजेचं आहे। आणि म्हणून आम्ही त्यांच्या या दहशतवादाला, जर तुम्हाला पर्यटन बंद करायला तुम्ही दहशतवाद करत असाल तर आम्ही मुद्दाम पर्यटन करू, जास्तीत जास्त पर्यटन करू, हा संदेश त्या दहशतवाद्यांपर्यंत आपल्याला पोहोचवणं गरजेचं आहे। नक्की सर। एक छोटासा शेवटचा प्रश्न विचारतो, आपला वेळ जास्त घेत नाही, थोडा आपण पण घाईमध्ये आहात, की कुठेतरी मुंबईच्या वतीने महाराष्ट्राला अशा नाजूक स्थितीमध्ये महाराष्ट्राला, देशाला आपण काय महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच्या वतीने व स्वतः आता आपण एक जबाबदारीने मुंबई शहर अध्यक्ष म्हणून काय मेसेज द्याल? मी तुम्हाला सांगेन की ही वेळ कुठलेही राजकारण करण्याची नाही। उलट आम्ही तर केंद्र सरकारला सांगू की हे जे दहशतवादी आहेत किंवा जे दहशतवादी संघटना ज्यांनी सगळं घडवून आणलं, मास्टर माइंड आहेत, यांना अशी अद्दल घडवा की पुढच्या 10 पिढ्या यांचं हे काम करायला धजवणार नाहीत। आणि आम्ही सरकारच्या पाठी, आपल्या काश्मीरी बंधुबांधवांच्या पाठी आम्ही सक्षमपणे उभे आहोत, एवढंच आम्ही सांगू। नक्कीच आपण पुढच्या एपिसोडला भेटू। आपण इथे आता नक्की विराम घेऊया, एक्सक्लुझिव्ह इंटरव्ह्यूवर नक्कीच भेटूया संदीपजी देशपांडे बरोबर। खूप खूप धन्यवाद सर। जय महाराष्ट्र।